गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा गट क्रमांक 214 मधील तब्बल 31 एकर 19 गुंठे क्षेत्राच्या जमीन व्यवहारावरून मोठा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। सदर मालमत्तेच्या 7/12 उतार्यावर स्पष्ट बंदीचा शेरा असतानाही या जमिनीचा खरेदी खत दस्त क्रमांक 6918/2025 हा 17 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदणी झाल्याचं समोर आलं आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देत जिल्हा दुय्यम निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी गंगापूर येथील सह दुय्यम निबंधक अधिकारी वीर यांना कार्यालयाकडून लेखी खुलासा मागवला। प्रशासनाला विचारण्यात आलेले मुख्य प्रश्न: बंदी असताना जमीन नोंदणीची प्रक्रिया कशी पूर्ण झाली? दस्त नोंदणीसाठी कोणाचा दबाव किंवा हस्तक्षेप झाला का? प्रणालीतील त्रुटी की मुद्दाम केलेला गैरप्रकार? गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटगिरीचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त। गंगापूर उपनिबंधक कार्यालयात एजंट व खासगी व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप ही चिंतेची बाब मानली जाते आहे। पैशांशिवाय काम होत नाही अशी नागरिकांची तक्रार असून गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात एजंटगिरीचा दुय्यम निबंधक कार्यालय केवळ नावालाच उरल्याची चर्चा शहरात रंगली आहे। गंगापूर येथील तरुण नागरिक जमिनीचे व्यवहार पारदर्शक हवेत, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं स्पष्ट मत आहे। नागरिकांच्या प्रतिक्रिया: स्थानिक रहिवासी, सरकारी कार्यालयात तलाठी यांनी कुठल्याही शासनचा आदेश नसताना 7/12 वर नोंद घेण्यात आली आहे। तहसीलदार हे निवडणूकच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचा तलाठी मंडळ अधिकारी यांनी या प्रकरणातील 7/12 तातडीनं नोंद करण्यात आली आहे। सामान्य नागरिकांची दखलच घेतली जात नाही। पैसे द्या नाहीतर फाईल बंद अशीच अवस्था झाली आहे। गंगापूर येथील तरुण नागरिकांना जमिनीचे व्यवहार पारदर्शक हवेत, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्राथमिक निवेदन: ही तक्रार गांभीर्याने घेऊन दस्त नोंदणी प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। नियमांचं उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा दुय्यम निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी सांगितलंय।